राज्यातला शेतकरी सध्या अतिवृष्टीमुळे त्रस्त आहे, अस्वस्थ आहे। सरकारकडून या शेतकऱ्याला मोठ्या मदतीची अपेक्षा होती। सरकारने खरं तर मदतीचं पॅकेज जाहीर सुद्धा केलं, पण शेतकऱ्याला ती मदत अपुरी वाटते आणि अशा वेळेला असमाधानी असलेला हा शेतकरी, नाराज असलेला हा शेतकरी, त्याच्या जखमेवर पुन्हा एकदा मीठ चोळण्यात आलेलं आहे। मंत्र्यांकडूनच असा प्रयत्न झालेला आहे। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या एका वक्तव्याने वाद उफाळून आला। बाबासाहेब पाटील काय म्हणाले तर त्यांचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला कर्जमाफीचा नाद लागलाय। पाटलांच्या या वक्तव्यानंतर सर्वच स्तरातून टीका होऊ लागली आणि त्यानंतर पुन्हा एकदा घुमजाव करत पाटलांनी दिलगिरी व्यक्त केली। मात्र नेमकं पाटील काय म्हणाले आणि त्यानंतर राजकीय आरोप प्रत्यारोप काय झालेत आपण पाहूयात। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। खरंच लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे। बाबासाहेब पाटलांनी नेमका कुणाला आरसा दाखवलाय? तर आता एकीकडे आपण हा निर्णय केला की आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा तुमच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात सरकार आलं की संपूर्ण कर्जमाफी देण्याचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतलेला आहे। शेतकऱ्यांना कर्जमाफी, सणासुदीला आनंदाचा शिधा, लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपये, हे सगळं मागितलं कुणी? पण निवडणुकीच्या आधी सरकारनं आश्वासनांचा पाऊस पाडला आणि सत्तेत आल्यानंतर सरकारमधील तीनही पक्षांनी सोयीस्कर भूमिका बदलली। कदाचित सरकारच्या या भूमिकांबाबत बाबासाहेब पाटलांना आरसा दाखवायचा असेल। लोकांना कर्जमाफीचा नाद लागलाय। आम्हाला निवडून यायचे म्हणून तुम्हाला काहीतरी निवडणुकीत आश्वासन देतो। लोकांनी ठरवायला पाहिजे अगोदर काय मागायचे। एखाद्या गावामध्ये निवडणुकीत अनिल भाईंसारखा माणूस गेला आणि लोकांना सांगितले की आमच्या गावाला नदी आणून देईल, त्याला आम्ही मतदान करणार। त्याने काय मागा ठरवा ना। अनिल भाईदास म्हणले आजची वेळ हल्ल्याच्या नदी देऊन टाकतो तुला। म्हणून मित्रांनो, मागणाऱ्यांनी काय मागावं ते ठरवा। निवडणुकीत आम्हाला निवडून यायचे म्हणून आम्ही देखील आश्वासन देतो। या सगळ्या गोष्टींचा आपण विचार करायला पाहिजे। बाबासाहेब पाटलांनी जे वक्तव्य केलंय ते एका अर्थानं खरं आहे। नेते मंडळी निवडून येण्यासाठी वाटेल ती आश्वासनं देतात, मात्र या अंधाधुंद आश्वासनांची पूर्तता होणं खरंच शक्य आहे का, याचाही विचार होणं गरजेचं आहे। बाबासाहेब पाटलांचा हेतू चांगला असावा, पण वेळ जराशी चुकली आहे। शेतकरी अस्मानी संकटानं खचलाय, पीक वाहून गेलंय, जमीन खरवडून गेली आहे। अशा परिस्थितीत पुन्हा शेती कशी करायची, मुलांची पोटं कशी भरायची आणि कर्ज कशी फेडायची, असे अनेक प्रश्न या शेतकऱ्यांसमोर उभे आहेत। नेमकं याच वेळी शेतकऱ्यांना ज्ञान देणं म्हणजे जखमांवर मीठ चोळण्यासारखं झालं। बरोबर आहे ते बोलतात, ते कर्जमाफीचा नाद यासाठी लागलेला आहे कारण हे जे कृषी मंत्री आहेत किंवा आमदार आहेत, खासदार आहेत त्यांच्या पक्षाचे, ते शेतकऱ्यांची पिळवणूक करतात। या आमदार खासदारांना पक्ष सोडण्यासाठी 100 कोटी मिळतात, तसे शेतकऱ्यांना मिळत नाही। सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीबद्दल जे विधान केलंय ते अत्यंत संतापजनक आहे। शेतकऱ्यांच्या जखमांवर मीठ चोळणारी ही गोष्ट आहे। अतिवृष्टीमध्ये शेतकरी हैराण आहेत। कर्जमाफीच्या बद्दल जे आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे आणि अतिवृष्टीचा अध्यादेश सुद्धा जो शासनादेश काढला मदतीचा, त्यामध्ये सुद्धा मोठा विश्वासघात केल्यामुळे अगोदरच शेतकऱ्यांमध्ये संताप आहे। बरं, कर्जमाफीवर सरकारमधील मंत्र्यांनीच वादग्रस्त विधान करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही आहे। यावेळी माजी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी सुद्धा असा प्रयत्न करून झालाय। आता हे मीडिया चालू आहे, मीडिया समोर असं बोलत नाही। तुम्हाला कर्जमाफी झाल्यानंतर जे पैसे येतात त्या पैशाचं काय करता तुम्ही? शेतीमध्ये गुंतवणूक आहे 1 रुपया तरी? सरकार शेतीमध्ये गुंतवणुकीला पैसे देणार तुम्हाला। आता पोखराच्या माध्यमातून तुम्हाला पाईपलाईनला पैसे आहेत, इरिगेशनला पैसे आहेत, तुम्हाला क्रॉपला पैसे आहेत, शेततळ्याला पैसे आहेत, सगळ्याला पैसे आहेत। भांडवली गुंतवणूक कोण करतं? सरकार। शेतकरी करतं का? शेतकरी म्हणतो विम्याचे पैसे पाहिजे, याचे पैसे पाहिजे, मग साखरपुडे करा, मग लग्न करा। एखादा मंत्री वादग्रस्त वक्तव्य करतो, मग विरोधक आक्रमक होतात,
पुढे मंत्री महोदय माफी मागतात आणि वरिष्ठ नेते त्यांची बाजू सावरून घेतात। काल एका बँकेच्या उद्घाटनाच्या निमित्तानं गेला असताना आपल्याला शेतकऱ्यासाठी खूप मोठं दुधाचं वरदान आहे। धवल क्रांती आपल्या भागामध्ये खानदेश मराठवाड्यामध्ये झाली पाहिजे। कोल्हापूरच्या गुळ व्यवसायाचा त्या ठिकाणी रेफरन्स दिला आणि अर्बन बँका असोत किंवा पतसंस्था असोत यांनी देखील दुधासाठी कर्ज द्यावं, पण हे कर्ज देत असताना हे कर्ज माफीमध्ये बसत नाही, एवढं त्या पाठीमागं म्हणायचं होतं। कुणाच्या भावना दुखत असतील तर त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो। पण जो बिचारा वर्षानुवर्ष 40-40 वर्ष राबतोय आणि कर्जावर कर्जच त्याच्यावर होत आहे, त्याच्या शेतीत उत्पन्नच होत नाही आहे, त्यांना कर्जमाफी दिली पाहिजे। याकरता शासनाने जी कमिटी तयार केली, राज्यभर सर्वेक्षण चालू आहे। राज्याच्या सर्वेक्षणाचा रिपोर्ट आला की त्याबद्दलचा योग्य निर्णय आम्ही करू। कर्जमाफी ही आमच्या संकल्पनामध्ये आहे। आधी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणं, नंतर माफी मागून आपल्या शब्दांवरून घुमजाव करणं हे आता नेहमीचंच झालंय। मात्र यावेळी बाबासाहेब पाटलांच्या तोंडून सत्यच बाहेर आलंय। नकळत का होईना पण बाबासाहेबांनी आपल्या वरिष्ठांनाही आरसा दाखवलाय। सरकार खऱ्या अर्थानं शेतकऱ्याच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आहे आणि म्हणून आपण निर्णय केलाय, आता आमचा हरिभाऊ निवडून आला, पुन्हा सरकार आलं की आमच्या शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी आपण देणार आहोत। शेतकऱ्यांचा 7-12 करूया, कोरा 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 7-12 शेतकऱ्यांचा करण्याचा निर्णय आपल्या सरकारने घेतलेला आहे। तुम्ही ऐकलं मला मी जेवढी भाषणं केली तुला एक माहिती का, अंथरून बघून हातपाय पसरायचे असतात। राज्याचा गाडा आपल्याकडे, आपण दोघं नंतर बसू तुला मी माझी परिस्थिती सांगतो, मग तू मला तुझा सल्ला दे आणि मग त्याच्यातनं काही जमत असेल तर करू, आपण करायला कमी नाही पडणार। निवडणुकीआधी महायुतीनं आश्वासनांची खैरात केली। लाडक्या बहिणीला 2100 रुपये, शेतकऱ्यांना पूर्ण कर्जमाफी, पिकांना हमी भाव अशा आश्वासनांचा पाऊस पाडला। पण आश्वासनांची पूर्तता करताना सरकारला पुरता घाम फुटलाय। त्यामुळे नेहमीच आश्वासनांना बळी पडणाऱ्या बळीराजांनाही समजून उमजून वागायला हवं। ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी।